Welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. लास्ट लेक्चर मध्ये आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन स्टार्ट केलं होतं, ज्यामध्ये दोन एव्हिडन्सेस पाहिले होते. इव्होल्यूशन थिअरीला सपोर्ट करणारे दोन एव्हिडन्सेस, दोन पुरावे पाहिले होते. फर्स्ट होता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आणि सेकंड होता एनाटॉमिकल एव्हिडन्सेस. तर आता कंटिन्यू आपल्याला नेक्स्ट काही एव्हिडन्सेस पाहिजे जे की इव्होल्यूशन थिअरीला सपोर्ट करतात. So just overall we have to remember there are different types of evidences which support the theory of evolution, in which we completed about morphological evidence and anatomical evidence. Morphological evidence it gives us an idea about the outward appearance of living organisms, either maybe in plants or animals. Same to that of in anatomical evidence, we have to see that the different animals who looks different, who having the different parts, whenever that parts overall looks different from each other, as well as that parts works in different way in different animals, but whenever we have to observe that parts very carefully, we have to see that in that parts there are some of the similarities in their bones and the joints. Such similarities which we have to see in different organisms, it supports the theory of evolution, and it also states that the different animals originated from the same ancestors. So after the study of these two evidences, next one more evidence that we see, it is about vestigial organ. थर्ड एव्हिडन्स असेल दॅट इज द वेस्टिजियल ऑर्गन्स. आता हे काय असतील वेस्टिजियल ऑर्गन्स? थोडक्यात वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे अवशेषांगे, फक्त अवशेषासाठी राहिलेले, अवशेष मात्र राहिलेले ते वेस्टिजियल ऑर्गन्स पाहिजेत. सो व्हॉट इज मीन बाय दॅट? वेस्टिजियल ऑर्गन्स आर इन जनरल डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड. बघा आता कसले असतील? डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड. आता डिजनरेटेड किंवा अंडर डेव्हलप्ड म्हणजे कसे असतील? डिजनरेटेड म्हणजे नाहीसे झालेले. डिजनरेट होणे म्हणजे काय? नाहीसे होणे. डिजनरेट झालेले किंवा नाहीसे झालेले किंवा और अंडर डेव्हलप्ड. अंडर डेव्हलप्ड म्हणजे कसे असतील? अविकसित किंवा जस्ट अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स. कसले अवयव आहेत? डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड युजलेस. युजलेस म्हणजे कसे असतील? निरुपयोगी. युजलेस ऑर्गन्स. These two words are the most important. Degenerated or underdeveloped useless organs of organisms. Are called as vestigial organs. एक्स्ट्राले काय असतील मग वेस्टिजियल ऑर्गन्स? म्हणजे डिजनरेट झालेले किंवा अंडरडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स हे असतील वेस्टिजियल ऑर्गन्स. बघा इथं क्वेश्चन असेल आपल्याला, व्हॉट इज मीन बाय द वेस्टिजियल ऑर्गन्स अँड विच आर द डिफरंट ऑर्गन्स that is vestigial in humans. So first of all you have to understand about the what is meant by the vestigial organs are degenerated or underdeveloped useless organs of living organisms are called as the vestigial organs. आता हे वेस्टिजियल ऑर्गन्स तयार कसे झाले? इन जनरल दॅट वी नोन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज और ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग इन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. हे तर माहिती. अचानक कुठल्याही सजीवामध्ये कुठलाही बदल होत नाही किंवा त्यांच्या बॉडीमध्ये असणाऱ्या टिश्यूजमध्ये कुठलाही बदल होत नाही. व्हेनेवर दे लिव्ह इन अ चेंजिंग इन्व्हायरमेंट, सी हियर सडन चेंजेस or sudden development of new
tissues or organs. सडन डेव्हलपमेंट होत नाही कशाची, नवीन टिश्यूज किंवा नवीन ऑर्गन्सची. दॅट सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज और ऑर्गन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज नॉट पॉसिबल इन अ चेंजिंग इन्व्हायरमेंट. बदलत्या पर्यावरणामध्ये कुठल्याही सजीवामध्ये अचानक कुठल्याही प्रकारच्या टिश्यूज किंवा कुठल्याही प्रकारचे ऑर्गन्स अचानक डेव्हलप होऊ शकत नाहीत, कारण सतत environment change होते. As because of changing environment in a living organisms, no any sudden changes takes place due to which new organs or the new tissues are to be formed. But instead of it, ठीक आहे, लगेच बदल होणार नाहीत, लगेच नवीन टिश्यूज किंवा ऑर्गन्स तयार होणार नाहीत जरी पर्यावरण बदलत असलं. मग instead of this, what happens in living organisms? That is existing organs जे आहेत ऑर्गन्स ऑलरेडी बॉडीमध्ये, दॅट्स एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. जे ऑर्गन्स बॉडीमध्ये आहेत त्यांच्यातच हळूहळू काय होईल, ग्रॅज्युअल चेंज होतील, सावकाश बदल होत जातील. इट मीन्स इन्स्टेड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ न्यू ऑर्गन्स और द टिश्यूज, those organs which are present in the body, that organs undergo gradual changes. कळतंय? कुठल्याही सजीवांमध्ये त्यांच्या बॉडीत असणाऱ्या ऑर्गन्स मध्ये अचानक बदल होणार नाहीत किंवा नवीन टिश्यूज किंवा नवीन ऑर्गन्स तयार होणार नाहीत. मग त्याच्याऐवजी काय होईल, त्याच्याऐवजी जे ऑलरेडी ऑर्गन्स असतील त्यामध्ये हळूहळू बदल होत जातील. That's gradual changes in existing organs takes place, and mostly a specific structure in the body is useful in a certain situation. आता हे ज्यावेळी बदल होत होते त्यावेळी एका सर्टन सिच्युएशन मध्ये, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते जे ऑर्गन्स होते ते ऑर्गन्स, दॅट्स ऑर्गन्स युजफुल इन अ स्पेसिफिक और इन अ सर्टन सिच्युएशन. However, ठीक आहे, काही ऑर्गॅनिझम्स मध्ये एखाद्या विशिष्ट लेवलला, विशिष्ट स्टेजमध्ये ते ऑर्गन्स युजफुल होते, बट ॲट द सेम टाइम सेम स्ट्रक्चर अंडरगो दॅट्स अंडर द डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस और हार्मफुल टू अदर्स. काहींसाठी उपयोगी आहेत, पण त्याच वेळी इतर काही सजीवांसाठी तेच स्ट्रक्चर किंवा तशाच प्रकारचे स्ट्रक्चर असणारे ऑर्गन्स वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये युजफुल नसतील किंवा युजलेस असतील. सच स्ट्रक्चर, मग ठीक आहे, ज्यांच्यामध्ये युजलेस झालेत, ठीक आहे, काहींना युजफुल आहेत पण काहींना युजफुल नाहीत, युजलेस आहेत, हार्मफुल आहेत, अशासाठी काय मग that organs which are not useful in that certain situation, such structure begins to degenerate under such situation. मग त्या परिस्थितीमध्ये काय होतील, ज्यांच्यासाठी ते उपयोगी नव्हते त्यांच्यामध्ये ते ऑर्गन्स हळूहळू डिजनरेट होण्यास सुरुवात होईल. बट just here remember that the organs which are useless in certain situation and as they start to degenerate in certain organisms according to the principle of natural selection. कोणत्या बेसिस खाली ते डिजनरेट होण्यास सुरुवात होती, दॅट्स अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल, एक तत्व आहे नॅचरल सिलेक्शनचं, नैसर्गिक निवडीचं. नैसर्गिक निवड हे एक तत्व आहे आणि त्या तत्वानुसार ते तत्व काय असेल ते आपल्याला पुढे पाहायचंय. बट नाउ हिअर यू हॅव टू रिमेंबर दोज ऑर्गन्स विच आर युजलेस इन सर्टन सिच्युएशन, that organ starts to degenerate and that degeneration of such useless organs takes place as per the natural selection. It takes, आता ठीक आहे, युजलेस आहेत म्हणून ते हळूहळू ते ऑर्गन्स डिजनरेट होण्यास सुरुवात झाली. बट हिअर यू हॅव टू रिमेंबर
that takes place according to the natural selection. Whenever there is a degeneration takes place, but it takes the thousands of years. पण ते ऑर्गन्स डिजनरेट होण्यासाठी हजारो वर्ष लागतील. दॅट्स टेक द थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर टू डिसअपियर. म्हणजे अशा प्रकारचे डिजनरेट होण्यास सुरुवात झालेल्या ऑर्गन्सचं कम्प्लीट डिजनरेशन होण्यासाठी हजारो वर्ष जातील. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ disappearance in different animals. आता हा जो बदल होत होता, ऑर्गन्सचा डिसअपिअरन्स होत होतं, पण ते डिसअपिअरन्स होताना वेगवेगळ्या स्टेजेस त्या ऑर्गन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. का? कारण ते डिजनरेट होण्यासाठी हजारो वर्ष तोपर्यंत गेले असतील. सच ऑर्गन्स विच आर नॉन फंक्शनल इन ऑर्गॅनिझम्स, दोज ऑर्गन्स विच आर नॉन फंक्शनल in organisms, that organs are called as the vestigial organs. But here you have to also remember that vestigial organs are also functional. जे काहींमध्ये व्हेस्टिजियल आहेत, अवशेषांगे असतील, but such in certain organisms that organs are functional. It means that in those organisms the organs are functional, that is not vestigial for them. म्हणजे ज्यांच्यामध्ये ते युजफुल असतील त्यांच्यासाठी ते कसे नसतील? व्हेस्टिजियल नसतील. ज्यांच्यामध्ये युजलेस झाले आणि हळूहळू डिजनरेट होण्यास सुरुवात झाली त्यांच्यासाठी व्हेस्टिजियल असतील, आणि ज्यांच्यामध्ये ते फंक्शनल असतील त्यांच्यासाठी ते कसे नसतील? व्हेस्टिजियल नसतील. तर त्याचे काही एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे की कोणकोणते ऑर्गन्स हे व्हेस्टिजियल येते. अपेंडिक्स. अपेंडिक्स इट इज वन ऑफ द ऑर्गन ऑफ ह्युमन्स दॅट इज अ व्हेस्टिजियल फॉर अस, which is a useless to human, but it is a fully functional for in ruminants. आता ruminants म्हणजे कोण असतील? ruminants म्हणजे रवंथ करणारे प्राणी. त्यांच्यासाठी किंवा तृणभक्षी प्राणी जे की गवत खातात, झाडांचा पाला खातात, अशासाठी किंवा जे की रुमिनेशन करतात, रवंथ करतात, रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी तोच अपेंडिक्स जो आपल्यासाठी व्हेस्टिजियल आहे तो त्यांच्यासाठी फुल्ली फंक्शनल असेल. म्हणजे तो त्यांच्यासाठी कसा नसेल? व्हेस्टिजियल नसेल. तो आपल्यासाठी व्हेस्टिजियल आहे. तर लक्षात ठेवा, फर्स्ट ऑर्गन दॅट्स वी कॉल इट ॲज अ व्हेस्टिजियल फॉर अस, इट इज अ appendix which is a non-functional, which is a vestigial for us, but the same appendix it is a fully functional in ruminants. Again, similarly the muscles of ear pinna, आपल्या कानाच्या मसल्स ज्या असतील, that's muscles of ear pinna useless, that is vestigial for humans and useful for monkeys. monkeys साठी त्या इयर पिन्नाच्या मसल्स युजफुल आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी त्या मसल्स ह्या व्हेस्टिजियल नाहीत, पण आपल्यासाठी त्या युजलेस आहेत, म्हणून त्या मसल्स कशा असतील? दॅट इज अ व्हेस्टिजियल. अगेन व्हेरियस व्हेस्टिजियल ऑर्गन्स लाईक द टेलबोन दॅट्स कॉल्ड एज अ कोकॅक्स, विजडम टीथ, अक्कल दाढ, and the body hairs are present in human beings, that's we call it as a vestigial. कळतंय कोणकोणते ऑर्गन सांगितले? परत एकदा बघा जे की व्हेस्टिजियल आपल्यासाठी आणि फंक्शनल इतरांसाठी असतील. फर्स्ट वन दॅट्स रिमेंबर अबाउट द अपेंडिक्स विच इज अ व्हेस्टिजियल फॉर ह्युमन्स बट फुल्ली फंक्शनल इन रुमिनंट्स. देन मसल्स ऑफ इयर पिन्ना आर व्हेस्टिजियल फॉर ह्युमन्स बट युजफुल इन मंकीज. सेम टू दॅट ऑफ सम ऑफ द अदर ऑर्गन्स विच आर also vestigial, that we call it as a tailbone, that's we call it as a cocax. थोडक्यात माकड हाड, that is the cocax as well as wisdom teeth and the body hairs are also some of the examples of vestigial organs. So it is one of the evidence which also support the theory of evolution. So here we have to know about the three evidences, that is starting from morphological evidence, second one anatomical evidence, and third one that is the vestigial organs. What is meant by the vestigial organs are
degenerated or underdeveloped useless organs of organism, that is called as vestigial organs. Its example that you remember, appendix is a vestigial for humans but fully functional in ruminants. Ear muscles or the muscles of ear pinna are vestigial for humans but functional in monkeys. Other some of the vestigial organs are, that is the wisdom teeth, tailbone or coccats, and the body hairs are some of the examples of vestigial organs. So after the study of the third evidence, that we call it as the vestigial organs, one more evidence that we see, it is about the paleontological evidence. आता हा जो असेल paleontological evidence, it is the fourth evidence which also support to the theory of evolution. आता हा काय असेल paleontological evidence? पॅलेंटॉलॉजिकल म्हणजेच काय, पुराजीव विज्ञान. पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय असेल, पुराजीव विज्ञान. आणि पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय असेल, पुराजीव विज्ञान विषयक काही पुरावे. पुराजीव जे की गाडले गेलेले आहेत त्यांच्यावरून आपण काही पुरावे आपल्याला मिळाले, त्यांच्या गाडलेल्या शरीरापासून, काढलेल्या अवशेषापासून जे काही पुरावे मिळाले ते सुद्धा काय करतात, आपल्या इव्होल्यूशन थिअरीला सपोर्ट करतात. आता कशा प्रकारे सपोर्ट करतात ते आपल्याला पाहिजे. सो हियर अबाउट द paleontological evidence, some of the questions may arise in your mind, that is which organisms exist millions of years ago. कधीतरी आपल्याला प्रश्न पडतो की लाखो वर्षापूर्वी पृथ्वी तलावर कोणकोणते सजीव अस्तित्वात होते. हा एक सर्वांना सर्वसाधारण पडणारा प्रश्न आहे. कोणता, which organisms exist millions of years ago. It's a simple question that may arise in our mind, and that questions answer that we get from this paleontological evidence. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठून मिळेल, ह्या paleontological evidence पासून मिळेल. That means now the secret has been hidden in the earth. हे आपण सांगू शकतो की लाखो वर्षापूर्वी कोणते सजीव पृथ्वीवर अस्तित्वात होते याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला ते मिळेल. पण कुठून मिळेल, दॅट्स विच हिडन इन द अर्थ, जे की पृथ्वीमध्ये लपलेले, पृथ्वीच्या भूगर्भात लपलेले. मग ते आपल्याला ते खोदून ते आपल्याला शोधून काढावं लागेल. सो हियर लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड अंडर द अर्थ ड्यू टू डिफरंट डिझास्टर्स मिलियन्स ऑफ इयर्स अगो. लाखो वर्षापूर्वी जे काही वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या, कोणकोणत्या असतील मग, त्यामध्ये व्होल्कॅनोज असतील, अर्थक्वेक असतील किंवा फ्लड्स असतील, येणारे पूर, लाखो वर्षापूर्वी येणारे पूर असतील, भूकंप जो झाला असेल, ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल, आणि ह्यामुळं गावच्या गाव, शहराचे शहर काय गेले, जमिनीखाली काढले गेले. आपल्याला जे उत्तर शोधून काढायचे ते आपल्याला ते जमिनीच्या भूगर्भातून काढायचे. मग लाखो वर्षापूर्वी जे काही अशा प्रकारच्या नॅचरल डिझास्टर झाल्या, कोणत्या, दॅट इज व्होल्कॅनोज, अर्थक्वेक और मे बी द फ्लड, ड्यू टू विच मेनी ऑर्गॅनिझम्स आर जस्ट दॅट्स टाइम्स मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स गेट बरीड अंडर द अर्थ और जस्ट that got buried under the earth. Now today the remnants and the impressions, मग त्यांचे अवशेष, रेमनंट्स म्हणजे त्याचे काय असतील, अवशेष. द रेमनंट्स अँड द इम्प्रेशन्स, अवशेष आणि ठसे. इम्प्रेशन्स म्हणजे त्यांचे काय, गाडलेल्या सजीवांच्या शरीराचे ठसे, दॅट इज इम्प्रेशन्स. रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व्ड अंडर द अर्थ. ठीक आहे, काढले गेले लाखो वर्षापूर्वी, पण त्यांचे आज काय मिळतील आपल्याला, अवशेष. काही प्रमाणात त्यांचे अवशेष पाहायला मिळतील किंवा त्यांच्या शरीराच्या काही ठसे आपल्याला जमिनीच्या भूगर्भामध्ये पाहायला मिळतील. दॅट इज रेमनंट्स अँड द इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड.
म्हणजे काढले गेले त्या काळामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या शरीराचे काही अवशेष, रेमनंट्स किंवा त्यांच्या शरीराचे काही ठसे आपल्याला त्या जमिनीच्या भूगर्भातून मिळतील. ज्यावेळी आपण ती जमीन खोदू, त्याचं एक्सकेशन केलं जाईल, उत्खनन केलं जाईल, तर आपल्याला ते सगळे ठसे किंवा ते थोडक्यात आपल्यासाठी पुरावे असतील. अँड सच remnants and impressions which we had to be got from the underground, these are called as fossils. आणि हे जे असतील हे काय असतील? फॉसिल. जे की जमिनीचं उत्खनन करून काढले गेले ते काय असतील? फॉसिल्स असतील, म्हणजे जीवाश्म असतील. गाडलेल्या सजीवांचे राहिलेले अवशेष ते म्हणजे जीवाश्म. दॅट्स कॉल्ड ॲज फॉसिल्स. अँड स्टडी ऑफ फॉसिल्स आर ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट in this paleontological evidence which support the theory of evolution. इथं आपल्याला जो एव्हिडन्स शिकायचा तो कोणता आहे बाब? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. जो पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स काय करतो? आपल्या इव्होल्यूशन थिअरीला सपोर्ट करतो. आता सपोर्ट करतो काय करतो? कारण लाखो वर्षापूर्वी जे काही सजीव पृथ्वीवर अस्तित्वात होते त्या सजीवांचं सजीव ते गाडले गेले, कारण त्या काळात होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती होत्या, जस्ट लाईक द व्होल्कॅनोज, earthquake, or maybe the flood, due to which the large number of the living organisms got buried under the earth. And after the excavation of our ground, we got the remnants and the impressions of such buried organisms, and that is called as fossils. And the study of fossils is a very important aspect in study of evolution. Just study of fossils, it is the most important part to understand the evolution theory. आता हे काय असेल? पॅलेंटॉलॉजी, लॉजिकल एव्हिडन्स. आणि आपल्याला कशा प्रकारे समजते की लाखो वर्षापूर्वी कोणते सजीव पृथ्वीवर होऊन गेले, तर त्याची एक मेथड आहे. ती मेथड आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी शिकायची. तर जनरली आपल्याला माहिती, जोपर्यंत सजीव जिवंत असतो तो कार्बन कन्झम्पशन करतो, म्हणजे आपण जे अन्न खातो ते कार्बनी पदार्थ आहेत. कळतंय? वी हॅव टू जस्ट ईट द कार्बन कंपाउंड्स और कार्बन कंटेनिंग फूड. दॅट्स वाय कार्बन कन्झम्पशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स और एनिमल्स and plants stops after the death, and since then only the decaying process of carbon 14 occurs continuously. बघा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा पार्ट असेल कार्बन कन्झम्पशन ऑफ ऑर्गॅनिझम्स or animals and plants stops after their death. म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत आपण कार्बन कन्झम्पशन करतो. So here that you have to remember, up to the life or just till we have to survive, up to that we have to consume carbon compounds or carbon substances. And that's carbon consumption stop after the death of plants and animals. When the carbon consumption process stops, as because the death of plants and animals, and then which process starts? Then only the decaying process of carbon 14 occurs continuously. तर लक्षात ठेवू त्याच्यामध्ये ताप कार्बन 14 चं डिकम्पोजिशन होते किंवा डिकेइंग प्रोसेसला सुरुवात झाली. कधी झाली? ज्यावेळी प्राण्यांची किंवा वनस्पतींची डेथ होते. डेथ होण्यापूर्वी कार्बन कन्झम्पशन चालू असते आणि डेथ झाल्यानंतर ते कार्बन कन्झम्पशन स्टॉप होते आणि कोणती प्रोसेस स्टार्ट होते? कार्बन डिकेइंग प्रोसेस. कार्बन 14 चा डिकेइंग प्रोसेस स्टार्ट होते. कळतंय? जस्ट ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 occurs continuously. In case of dead bodies of animals and plants, instead of remaining constant, the ratio between carbon 14 and carbon 12 changes continuously. आता हे कार्बन 14 and कार्बन 12 हे काय असतील? हे तर आपल्याला माहिती आहे. आयसोटोप्स आहेत कार्बनचे दोन, कार्बन 12 आणि कार्बन 14. तर काय झालं अगोदर? डेथ झाल्यानंतर कोणती प्रोसेस स्टार्ट झाली? डिकेइंग ऑफ कार्बन 14 occurs continuously. Again
in the dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio of carbon 14 and carbon 12 changes continuously. आता ठीक आहे, मग त्या डेड बॉडीज मध्ये जो कार्बन होता त्या कार्बन मध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 होता, कारण कार्बनचे दोन आयसोटोप्स आहेत. दॅट्स the ratio between carbon 14 and carbon 12 changes continuously as because का बदलतो हा रेशो, as because this carbon 12 is not radioactive. हा स्टेबल आहे तर हा अनस्टेबल आहे. हा रेडिओ नाही, किरणोत्सारी नाही. तो किरणोत्सारी कोण असेल, C14 आहे. but this carbon 12 is not radioactive and the ratio between हा रेडिओ आहे. आणि ह्या दोघांचा रेशो जो असतो त्या डेड बॉडीज मधल्या प्लांट्स आणि एनिमल्सच्या डेड बॉडीज मध्ये असणाऱ्या कार्बनचा रेशो, कोणत्या कार्बनचा, कार्बन 14 and carbon 12, that ratio changes continuously and the time passed since the death of plant or animal can be calculated by measuring the radioactivity of carbon 14. मग काय केलं, हा त्यांचा रेशो जो आहे डेड बॉडी मधला तो बदलला. परत आणखी कोणती गोष्ट महत्त्वाची असेल, द टाइम दॅट इज पास्ड since the death of plant or animals can be calculated by measuring the radioactivity of carbon 14 and the ratio of carbon 14 and carbon 12. बघा काय काय सांगितलं ते. After the death of plant or animal, which process takes place continuously, decaying of carbon 14 process takes place continuously. Again, in the dead bodies of plants or animals, the ratio of carbon 14 and carbon 12 changes continuously. Why? It's because of it is not radioactive. It is not radioactive, but it is radioactive, and the ratio in between them changes continuously. पण हा बदलतोय, हा रेडिओएक्टिव्ह नाही, and due to which their ratio also changes. Then the time passed since the death of plant or animal. आता टाइम किती झाला, त्या सजीवाची डेथ झाल्यापासून जो टाइम किती झाला हा मोजला गेला. कशावरून, द टाइम पास्ड सिन्स द डेथ ऑफ प्लांट और एनिमल, that is measured by the radioactivity of C14 and the ratio in between carbon 14 and carbon 12. कधीपासूनचा टाइम, त्या प्राण्यांची किंवा त्या वनस्पतींची डेथ झाल्यापासून तो टाइम किती पास झाला, तो टाइम आजपर्यंत किती झाला असेल हे मेजर करण्यासाठी कोणत्या दोन गोष्टींचा विचार केला गेला. द रेडिओएक्टिव्हिटी ऑफ कार्बन 14, पण हा रेडिओएक्टिव्ह आहे का, नाही. तर हा कार्बन रेडिओएक्टिव्हिटी आहे, रेडिओएक्टिव्ह आहे. ह्याची रेडिओएक्टिव्हिटी आणि ह्या दोघांचा जो रेशो होता, ह्या दोघांचा रेशो आणि ह्याची रेडिओएक्टिव्हिटी ह्याचं कॅल्क्युलेशन केलं गेलं आणि त्याच्यावरून काय काढला गेला की त्या सजीवाची डेथ होऊन तो किती काळ झाला असेल. दॅट इज द टाइम पास्ड सिन्स द डेथ ऑफ प्लांट और एनिमल. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओएक्टिव्हिटी ऑफ कार्बन 14 and the ratio of carbon 14 and carbon 12, and this method which is used to measure that time, it's called as carbon dating method. ह्या मेथडला कोणती मेथड म्हणतात, कार्बन डेटिंग. लक्षात राहू द्या काय असेल कार्बन डेटिंग मेथड. कार्बन डेटिंग मेथड समजून घेण्याच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या, कार्बनचं डिकेइंग प्रोसेस स्टार्ट झाली सजीवांची डेथ झाल्यानंतर. त्यामध्ये परत कोणत्या कार्बनची डिकेइंग चालू झाली, C14 ची. अगेन द ratio in between these two carbon 14 and carbon 12 changes continuously. Why? It's because of it is not radioactive, but it is a radioactive. Again, the time passed since the death of plant or animal is measured or calculated by measuring the radioactivity of C14 and the ratio of C14 and C12. And this method of measuring the time is called as carbon dating method. So here
This carbon dating method, which is used to measure the time, it is used in paleontology and anthropology. कुठं कुठं वापरली गेली मेथड कार्बन डेटिंग मेथड, ज्याच्यावरून आपण टाइम मेजर करू शकलो, टाइम कॅल्क्युलेट करू शकलो. कोणता? की त्या सजीवांची डेथ कधी झाली, डेथ झाल्यापासूनचा टाइम आजपर्यंतचा किती झाला आहे तो मेजर करण्यासाठी ह्याची रेडिओ आणि ह्या दोघांचा रेशो ह्याचं कॅल्क्युलेशन केलं गेलं आणि त्याच्यावरून तो टाइम काढला. त्या मेथडला काय म्हणलं गेलं? कार्बन डेटिंग मेथड. आणि ही मेथड वापरली कुठं गेली? इट इज युज्ड इन पॅलेontology अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ फॉसिल फ्युल्स. पॅलेontology म्हणजे काय असेल? पॅलेontology हे असेल अवशेषशास्त्र. पॅलेontology म्हणजे काय? अवशेषशास्त्र. आणि दुसरं काय सांगितलं असेल? दॅट इज द अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र. कार्बन डेटिंग मेथडचा वापर कुठं केला गेला? पॅलेontology म्हणजेच अवशेषशास्त्रासाठी, आणि दुसरा अँथ्रोपोलॉजी म्हणजेच मानव वंशशास्त्रासाठी केला गेला. फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मानस्क्रिप्ट्स. काय मोजण्यासाठी? कशाचं वय मोजण्यासाठी कार्बन डेटिंग मेथड वापरली. कुठं कुठं कार्बन डेटिंग मेथड वापरली? अँथ्रोपोलॉजी आणि पॅलेontology. पॅलेontology म्हणजे अवशेषशास्त्रासाठी आणि अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्रासाठी. का? फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ फॉसिल्स ऑफ ह्युमन्स अँड फॉर द मानस्क्रिप्ट्स. मानस्क्रिप्ट्स म्हणजे काय असतील? हस्तलिखित. त्या काळचे जे हस्तलिखित सापडले, त्यांचे ठसे सापडले, त्या कधी लिहिलेले होते, कधी ते हस्तलिखित केलं होतं ते शोधण्यासाठी, त्याचं एज काढण्यासाठी कार्बन डेटिंग मेथड वापरली गेली. वन्स द एज ऑफ फॉसिल हॅव बीन डिटरमाइंड, एकदा का त्या ठिकाणचा फॉसिल्सचं एज जर डिटरमाइन करता आलं, ठरवता आलं, ॲज वन्स द एज ऑफ फॉसिल्स कॅन बी आर टू बी डिटरमाइंड बाय सच टेक्निक इट बिकम्स इझी. एकदा का त्यावेळेसच्या फॉसिल्सचं एज कॅल्क्युलेट करणं किंवा डिटरमाइन करणं केलं गेलं ह्या कार्बन डेटिंग मेथडनं, मग ह्याचा उपयोग पुढे कुठे झाला? इट बिकम्स इझी टू फाइंड आउट और टू डिड्यूस, शोधून काढण्यासाठी, टू डिड्यूस इन्फॉर्मेशन ऑफ अबाउट द अदर फॉसिल्स और अदर अर्स्टवाइल ऑर्गॅनिझम्स. इतर जीवाश्माचे किंवा अर्स्टवाइल ऑर्गॅनिझम्सचे म्हणजे त्या काळी असणाऱ्या इतर सजीवांचे वय काढण्यासाठी सोपं गेलं. कधी? एकदा का कार्बन डेटिंग मेथडनं फॉसिल्सचं एज काढलं, एज डिटरमाइन केलं, दॅट्स बिकम्स इझी टू डिड्यूस द एज ऑफ और द अदर इन्फॉर्मेशन ऑफ अर्स्टवाइल ऑर्गॅनिझम्स. अर्स्टवाइल ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्या काळी असणाऱ्या सजीवांचं वय काढण्यासाठी सोपं गेलं. सो इट seems to that overall this paleontological evidence it just gives us an idea about the vertebrates have been slowly originated from the invertebrates. सगळे सजीव म्हणण्यापेक्षा vertebrates पृष्ठवंशी प्राणी ह्यांचा उगम झाला कोणापासून? ते कोणापासून ओरिजिनेट झाले? फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम्स. इट मीन्स दॅट वर्टिब्रेट ॲनिमल्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स और इनव्हर्टिब्रेट्स. एक फिगर पुस्तकात दाखवलेली आहे, स्ट्रक्चर दाखवलेली आहे, ज्यामध्ये सगळ्यात खालच्या बाजूला जे असतील ते असतील इनव्हर्टिब्रेट्स. म्हणजे ज्यावेळी जमिनीचं उत्खनन केलं गेलं, एक्झिक्युशन केलं गेलं, फॉसिल्स बाहेर काढले गेले, फॉसिल्सवरून जे आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात आल्या किंवा कार्बन डेटिंग मेथडनं त्यांचं एज डिटरमाइन केलं गेलं, तर सगळ्यात खालचा जो लेअर मिळाला त्यात आपल्याला जे रेमनंट्स किंवा इम्प्रेशन्स मिळाले ते कोणाचे असतील? इनव्हर्टिब्रेट्सचे. आणि
इनव्हर्टिब्रेट्स पासून ओरिजिनेटिंग कोण झाले? व्हर्टिब्रेट्स. सो जस्ट invertebrates first of all exist on the earth, and from that invertebrates step by step all the vertebrates are to be evolved. तर कशा प्रकारे इव्होल्यूशन झालं मग? फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स पायसेस, then after पायसेस amphibian, then reptilia, then birds or the aves, and then mammals. बघा परत एकदा, अगोदर होते इन्व्हर्टिब्रेट्स आणि त्यांच्यापासून झालं इव्होल्यूशन इतर व्हर्टिब्रेट्सचं. कशा प्रकारे? पायसेस, अँफिबिया, रेप्टेलिया, एव्स अँड देन मॅमल्स. सो हियर this paleontological evidence also states us about the common ancestry or support the theory of evolution. So here we have to complete it up to the 4 evidences, that starting from morphological evidence, then anatomical evidence, vestigial organs, and now the paleontological evidences. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.